हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले स्वयंच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. मे 2023 मधील आपण आज एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे सामाजिक. सुरू करूया आजचं आपलं एक्साइटिंग लेक्चर. पहिली न्यूज महत्त्वाची आहे. तामिळनाडू राज्याने मूळ फॅक्टरी ॲक्ट जो आहे 1948चा त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे आणि कामाचे तास जे सध्याला 8 तास आहेत त्याच्याऐवजी 12 तास काम करून घेतलं जाणार आहे. परंतु त्यातली एक महत्त्वाची गोष्ट आहे, जर कामगारांनी कामाचा आठवडा 4 दिवसांचा निवडला तर त्यांना 8 तासांच्या ऐवजी 12 तास काम करावं लागणार आहे. तामिळनाडूमध्ये बऱ्याच कंपन्या त्या ठिकाणी परकीय इन्व्हेस्टमेंट करत आहेत आणि त्यांना मॅन आवर्स जे लागणार आहेत ते जास्त लागणार आहेत. म्हणून त्यांनी सूचना केली तामिळनाडू राज्य सरकारला की तुम्ही फॅक्टरी ॲक्टमध्ये सुधारणा करा, जेणेकरून कामाचे तास त्या ठिकाणी वाढवता येतील. ह्याच्यापूर्वी कर्नाटक राज्यानं पण सेम अशाच प्रकारची फॅक्टरी ॲक्टमध्ये सुधारणा केली होती आणि कामाचे तास दिवसाचे 8 तासावरून 12 तास इतके केलेले होते. ओके, सो कारखाने तामिळनाडू दुरुस्ती अधिनियम विधेयक 2023 बेसिकली कशासाठी हे विधेयक मांडण्यात आलं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कामाचे तास त्या ठिकाणी वाढवायचे आहेत. सो तामिळनाडू राज्याने कारखान्यांना कामाचे तास लवचिक राखण्यासाठी सादर केलेलं विधेयक आहे. म्हणजे 8 ते 10 तास, 10 ते 12 तास त्या ठिकाणी करू शकता. ओके, फॅक्टरी ॲक्ट 1948चा त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली. याची तरतूद काय आहे, जर कामगारांनी 4 दिवसांचा कामाचा आठवडा निवडल्यास सध्याचे कामाच्या तास जे आहेत ते 8 तासांवरून 12 तासावर त्या ठिकाणी असतील. ओके, जर रेग्युलर 6 दिवसांचा त्यांनी आठवडा ठेवला असेल तर त्यांना 8 तास काम करावं लागेल रेग्युलर. परंतु जर 4 दिवसांचा त्यांनी कामाचा आठवडा ठरवला तर त्यांना 12 तास रोज त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये अशाच प्रकारे कर्नाटक राज्य सरकारनं कामाचे तास 8 वरून 12 तास करण्यासाठी विधेयक मंजूर केलं होतं. सो माहिती असू द्या, असं कोणतं राज्य आहे ज्या राज्यानं कामाचे तास वाढवून 8 तासांवरून 12 तास केलेले आहेत. 2 राज्य आहेत, ती पण दक्षिणेकडची राज्य आहेत. एक आहे तामिळनाडू राज्य आणि दुसरं आहे कर्नाटक राज्य. माहिती असू द्या. ओके, येस. ड्रोनचा विविध क्षेत्रांमध्ये इनोव्हेटिव्ह पद्धतीनं वापर त्या ठिकाणी सुरू आहे. ड्रोन सगळ्यांना माहीत आहे अनमॅन्ड व्हेकल असतं, जे जमिनीवर राहणाऱ्या एका माणसाकडून त्या ठिकाणी ते ऑपरेट केलं जातं. सो ड्रोनचा वापर त्या ठिकाणी विविध क्षेत्रांमध्ये करण्यासाठी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने एक मध्यंतरी प्रयोग केला, ज्याच्यामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रक्ताच्या पिशव्या त्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाठवण्यात आल्या होत्या. ओके, सो लवकरच ड्रोनद्वारे भविष्यामध्ये रक्त पुरवठा केला जाणार आहे. जो काही दुर्गम भाग आहे, ज्या ठिकाणी रक्ताची आवश्यकता आहे परंतु गाड्या जाऊ शकत नाहीत किंवा कालावधी कमी आहे, सो अशा वेळेत ड्रोनच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रक्त पुरवठा केला जाणार आहे. ओके, सो या उपक्रमाचं नाव होतं आय ड्रोन. पायलट बेसिसवर त्याची चाचणी झालेली आहे. भविष्यामध्ये आणखीन ठिकाणी त्याचा विस्तार केला जाऊ शकतो. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजे ICMR कडून ही चाचणी घेण्यात आली. नवी दिल्लीमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रक्ताचा पुरवठा त्या ठिकाणी करण्यात आला. ओके, लेडी हार्डिंग्स विद्यालय, वैद्यकीय शास्त्र सरकारी संस्था, JP इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांनी त्यांना सहकार्य केलं होतं. ड्रोनद्वारे रक्ताची पिशवी वितरित करण्याच्या प्रक्रियेची यशस्वी चाचणी त्या ठिकाणी घेण्यात आली. सो साधा सिंपल आयोग प्रश्न हाच विचारू शकतं की ड्रोनद्वारे रक्तपुरवठा करण्यासाठी चाचणी घेणारी संस्था कुठली आहे, तर ती आहे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. ओके, येस. चलो नेक्स्ट, जी काही FM सर्व्हिस आहे ज्या माध्यमातून आपण गाणी वगैरे ऐकत असतो, त्या सेवेचा जो आहे तो 84 जिल्ह्यांमध्ये विस्तार करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि FM सेवेचा विस्तार करण्यासाठी जो काही कार्यक्रम सुरू करण्यात आला त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. त्याच्यामुळं आकाशवाणीचे 91 नवीन FM ट्रान्समीटर त्या ठिकाणी बसवण्यात आले आहेत. ओके, याचा परिणाम असा झालेला आहे की 18 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 84 जिल्ह्यांमध्ये या आकाशवाणीच्या FM सेवेचा विस्तार त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे FM सेवा आता त्या माध्यमातून देशातील जवळजवळ 73% लोकांपर्यंत तर 59% भौगोलिक विभागापर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे एक लमसम आकडा माहीत असू द्या, 73 किंवा इथं 60%.
याचा अर्थ जेव्हा की या 84 जिल्ह्यामध्ये आकाशवाणीच्या FM सेवेचा विस्तार झाला आहे, त्यामुळं ही आकाशवाणीची FM सेवा देशातील 73% लोकांकडं तर देशाच्या जवळजवळ 59.62 भूभागापर्यंत पोहोचलेली आहे. हे जे काही ट्रान्समीटर बसवण्यात आलेले आहे त्यातले सर्वाधिक ट्रान्समीटर हे मध्य प्रदेश आणि राजस्थान आकारमानानं मोठी असलेली राज्य आहेत. प्रत्येकी 13 ट्रान्समीटर्स म्हणजे दोन्ही राज्यांमध्ये मिळून जवळजवळ 26 ट्रान्समीटर बसवण्यात आलेले आहेत आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये 7 ट्रान्समीटर्स आहेत. 7 जिल्ह्यामध्ये किंवा 7 ठिकाणी 7 ट्रान्समीटर आहेत. गडचिरोलीतलं सिरोंचा आहे, अहेरी आहे, नंदुरबार असेल, हिंगोली, वाशिम, अचलपूर आणि सट्टाला. पण तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची किती रेडिओ केंद्र आहेत आणि हा जो काही FM सेवेचा विस्तार झालेला आहे त्याच्यामुळं किती लोकांपर्यंत आणि किती भूभागापर्यंत ही FM सेवा आता पोचली गेलेली आहे. ओके, जर तुम्ही बघत असलेल्या व्हिडिओच्या PDF स्वरूपात जर नोट्स हव्या असतील तर आमचं मिथून भोसलेज स्वयं नावाचं ॲप डाउनलोड करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या PDFs त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 21 रुपयामध्ये उपलब्ध होतील. 21 रुपये ही एका चहाच्या कपाची किंमत आहे. सो मला असं वाटतं की जर तुम्हाला त्याच्या माध्यमातून मोठं नॉलेज जर भेटणार असेल तर 21 रुपयाकडे जास्त बघू नका. तुम्हाला 21 रुपयाचा फायदा असा होईल की तुम्हाला व्हिडिओज पण पाहता येतील आणि प्लस तुम्हाला त्याच्या नोट्स पण त्या ठिकाणी मिळतील. सो जेणेकरून तुम्हाला नोट्स काढत बसण्याची आवश्यकता नाही. हे जे तुम्हाला अशा प्रकारे इथं दिसतंय सेम नोट्समध्ये त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त सिम्पली नोट्स घ्यायच्या आहेत आणि वाचायला सुरू करायचं आहे आणि व्हिडिओ बघत बघत अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे, जेणेकरून चांगले इंटरॅक्शन होईल. फक्त व्हिडिओ बघून काहीच होणार नाही, लक्षात ठेवा. आपली बॅच जी आहे ती कष्टकऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. जे नॉन सिरियस लोक आहेत त्यांनी आमचे व्हिडिओ बघितले नाही तरी काय अडचण नाही, पण तर लक्षात ठेवा माझ्यासोबत तुमचे पण एफर्ट्स आवश्यक आहे. जर मी माझ्या बाजूने एफर्ट्स एवढे देत असेल तर तुम्हाला फक्त 21 रुपयाची बॅच घेऊन ती प्रिंट काढून तुम्हाला फक्त अभ्यास करायचा, जेणेकरून काय होईल. परत बऱ्याच लोकांकडून म्हटलं जातं की बॅचचा काही विशेष फायदा वगैरे झाला नाही. ह्याला प्रॉब्लेम असा असतो की तुम्ही रिव्हिजन करत नाही. एकदा व्हिडिओ बघून काहीही होणार नाही. आपण काही स्वामी विवेकानंद नाही आहे, आपल्याला भरपूर वेळा रिव्हिजन करावे लागणार आहे, वाचावं लागणार आहे, तरच मार्क्स येणार आहेत. ओके, सो जर तुम्ही तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस असाल, तुम्हाला कुठंतरी जाऊन पोहोचायचं असेल, तुम्हाला काहीतरी अचीव्ह करायचं असेल, तर तुम्ही आमच्याप्रमाणे पण सिरियस झालं पाहिजे. आम्ही तुमच्यासाठी एवढे एफर्ट्स देतोय. सो तुमचं काम हेच आहे की तुम्ही प्रिंट करा नोट्स आणि वाचायला सुरू करा किंवा माझ्यासोबत चला, तरच तुम्हाला थोडेफार मार्क्स चांगले येऊ शकतील. अदरवाईज व्हिडिओ बघून फक्त मार्क्स येणार नाही आहेत. ओके, येस. नंतर सरहद नावाची एक संस्था आहे. त्या सरहद संस्थेनं एक महत्त्वाचं इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे, ते म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये त्यांनी जम्मू काश्मीरमधल्या संस्कृतीचा जगभराला त्या ठिकाणी वारसा त्या ठिकाणी कळावा म्हणून त्या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ नॉलेज नावाचं ठिकाण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. सो व्हॅल्यू ऑफ नॉलेज कुठं आहे तर कुपवाडा नावाचा जम्मू काश्मीरमधलं ठिकाण आहे. तिथं अशा प्रकारचं व्हॅल्यू ऑफ नॉलेज आहे. साधा सिंपल उद्देश आहे की जम्मू काश्मीरमध्ये जे काही कला, साहित्य, तत्वज्ञान आणि विज्ञान आहे त्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जो आहे तो जगासमोर त्यांना त्या ठिकाणी आणायचा आहे आणि याच्यासाठी सरहद नावाची पुण्याची NGO आहे, त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. फक्त लक्षात ठेवा व्हॅल्यू ऑफ नॉलेज कुठं आहे आणि त्याच्यासाठी इनिशिएटिव्ह कोणी घेतलेला आहे. त्याच्यात आयोगाला जर प्रश्न विचारायचाच असेल तो जास्तीत जास्त प्रश्न इथे विचारतील की व्हॅल्यू ऑफ नॉलेज कुठं सुरू करण्यात येणार आहे. कुपवाडा नावाचं ठिकाण आहे आणि त्याच्या माध्यमातून जम्मू काश्मीरचा समृद्ध सांस्कृतिक कलेचा वारसा जो आहे तो जगासमोर आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाणार आहे. ओके, येस. नंतर सुप्रीम कोर्टामध्ये एक महत्त्वाची याचिकेबद्दल फार मोठं डिस्कशन त्या ठिकाणी सुरू आहे. बरेच खटले या संदर्भातले सुरू आहेत. सो फक्त एकदा पार्श्वभूमी सांगतो. सगळ्यांना माहीत आहे इंडियन पिनल कोड IPC. या IPCमध्ये कलम 377 होतं. ओके, हे कलम 377 काय म्हणत होतं, जे काही समलिंगी संबंध ठेवतील त्यांना कायद्यानुसार गुन्हेगार ठरवण्यात येईल आणि त्यांना शिक्षा देण्यात येईल. परंतु 2018मध्ये सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला की इंडियन पिनल कोडमधलं जे कलम 377 आहे ते रद्द करण्यात येईल. याचा अर्थ समलिंगी संबंध ठेवणाऱ्या जोडप्यांना त्या ठिकाणी गुन्हेगार ठरवता येणार नाही. परंतु लक्षात ठेवा, जेव्हा हे कलम 377 रद्द केलं तेव्हा समलिंगी विवाहांना कायदेशीर परमिशन देण्यात आलेली नव्हती. सो जे काही समलिंगी जोडपे आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टाकडे मागणी केली की जर कलम 377 आता भारताच्या इंडियन पिनल कोडमधून रद्द केलं असेल तर समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता का नाही. सर, कायदेशीर मान्यता म्हणजे काय तर हे जे काही समलिंगी विवाह करणारे जोडपे असतात त्यांच्या लग्नाचं रजिस्ट्रेशन होत नाही, त्यांना सामायिकरित्या घर खरेदी करता येत नाही, एखादं
बाळ दत्तक घेता येत नाही किंवा एकमेकांच्या संपत्तीचे ते वारसदार त्या ठिकाणी होऊ शकत नाही. सो सुप्रीम कोर्टामध्ये काही लोकांनी याचिका दाखल केली, कलम 377 रद्द केला आहे. तर आता कलम 377ला कलम 377च्या अंतर्गत जे काही समलिंगी विवाह करणारे जे काही जोडपे आहेत त्यांच्या लग्नाला कायदेशीर परवानगी द्या, या ठिकाणची त्या ठिकाणी कोर्टामध्ये फार मोठी केस चालू आहे. भविष्यामध्ये आपल्याला याचे अपडेट्स मिळतील तेव्हा मी आणखीन डिटेलमध्ये तुम्हाला घेईल. परंतु जेव्हा ही कोर्टात सुनावणी सुरू होती तेव्हा या समलिंगी विवाहांना देशातल्या 3 राज्यांनी त्या ठिकाणी विरोध त्या ठिकाणी केलेला आहे. राज्यांची काही मतं मागवली की तुम्हाला काय म्हणायचं आहे समलिंगी विवाहाबद्दल. सो ह्याची पार्श्वभूमी काय आहे तर समलिंगी विवाहाच्या कायदेशीर मान्यतेविषयी लक्षात ठेवा, भारतामध्ये समलिंगी जोडपी लग्न करू शकतात परंतु त्यांच्या विवाहाला कायदेशीर मान्यता नाही, म्हणजेच काय रजिस्ट्रेशनला परमिशन त्या ठिकाणी नाही. सो या मान्यतेविषयी सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेली सुनावणी ही पार्श्वभूमी आहे. समलिंगी विवाहांना विरोध करणारी राज्य कुठली आहेत? राजस्थान, आंध्र प्रदेश आणि आसाम या 3 राज्यांनी त्या ठिकाणी समलिंगी विवाहांना विरोध त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. आणि आपल्या महाराष्ट्रासोबत आणखीन 3 राज्यांनी असं मत व्यक्त केलेलं आहे की याबद्दल आणखीन डिस्कशन आवश्यक आहे. सो अधिक चर्चा आवश्यक असल्याचे मत व्यक्त केलेले राज्य महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मणिपूर आणि सिक्कीम. लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्य असं म्हणतंय की ह्या समलिंगी विवाहांना जर कायदेशीर परमिशन द्यायची असेल तर अधिक चर्चा होणं गरजेचं आहे. परंतु राजस्थान, आंध्र प्रदेश आणि आसाम या 3 राज्यांनी सरळसकट त्या ठिकाणी या समलिंगी विवाहांना त्या ठिकाणी विरोध केलेला आहे. आय थिंक एप्रिल महिन्याच्या चालू घडामोडीमध्ये मी समलिंगी विवाहांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये जे काही सध्याला याचिका आणि त्याच्यावर सुनावणी सुरू आहे त्याच्याबद्दल एक फार डिटेल व्हिडिओ त्या ठिकाणी बनवलेला आहे. कायदेशीर विवाह म्हणजे काय वगैरे सगळं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर आमचे एप्रिल महिन्याचे व्हिडिओ बघू शकता. ओके, येस. नंतर आहे बघा युगे युगीन भारत राष्ट्रीय संग्रहालय. फार महत्त्वाची गोष्ट आहे. भारताला सगळ्याच बाबतीत समृद्ध सांस्कृतिक वारसा त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाचं प्रदर्शन करणारं हे संग्रहालय आहे जे आहे नवी दिल्लीला, ज्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. त्याचा निमित्त पण होतं 18 मे हा दरवर्षी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस, इंटरनॅशनल डे ऑफ म्युझियम्स म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचं निमित्त साधून युगे युगीन भारत राष्ट्रीय संग्रहालयाचं उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सो हे काय आहे तर भारताच्या समृद्ध संस्कृतीचं प्रदर्शन करणारं संग्रहालय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं अनावरण केलं 18 मे दिवशी, कारण का तो दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस म्हणून साजरा केला जातो. नवी दिल्ली इथं या ठिकाणी हे संग्रहालय आहे. परंतु ॲक्च्युली हे जर ठिकाण बघायचं असेल तर तुम्हाला कुठं आहे तर रायसिना हिल्स. रायसिना हिल्स म्हणजे काय? राष्ट्रपती भवन, जुनं संसद भवन याच्या आसपासचा जो काही एरिया आहे त्याला रायसिना हिल्स म्हणतात. त्याच्या बाजूला असलेलं उत्तर दक्षिण साऊथ ब्लॉक जे आहे तिथं अशा प्रकारचं हे युगे युगीन भारत राष्ट्रीय संग्रहालय उभा करण्यात आलेलं आहे. हे जे नाव आहे ते संस्कृतमधून आलं असून याचा अर्थ सर्वकालिक भारत असा होतो आणि हा एका सेंट्रल विस्टा प्रकल्पाचा त्या ठिकाणी भाग आहे. ओके, राजकीय घडामोडीमध्ये मी हे डिटेलमध्ये घेतलेलं आहे की सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट नक्की काय आहे. राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट, त्याच्या आजूबाजूचा परिसर, नवीन संसद भवन, पंतप्रधानांचं नवीन निवासस्थान आणि कार्यालय, व्हाईस प्रेसिडेंटचं नवीन ऑफिस आणि कार्यालय आणि इतर जे काही ऑफिसेस आहेत त्याला आपण सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट म्हणतो. त्याच अंतर्गत नवीन संसद भवनाची बांधणी देखील त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सो हा सेंट्रल प्रोजेक्ट जो आहे त्याच्याच अंतर्गत हे युगे युगीन भारत राष्ट्रीय संग्रहालय त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. ओके, येस. नंतर 2 महत्त्वाच्या योजना बघणार आहोत. एक आहे मध्य प्रदेश सरकारची आणि दुसरी आहे आंध्र प्रदेश सरकारची. सो कुठल्या कुठल्या योजना आहेत आणि कशासाठी सुरू करण्यात आलेल्या आहेत आपण बघूयात. त्याचं नाव आहे YSR मत्स्यकार भरोसा योजना. ओके, सो महत्त्वाची गोष्ट आहे. मत्स्यकारवरून तुम्हाला या योजनेचे लाभार्थी कळले असतील. सो कुणाची योजना आहे प्रश्न अलीकडं सिंगल लाईनला प्रश्न जास्त विचारतात. सो YSR मत्स्यकार भरोसा योजना जी आहे ती आहे आंध्र प्रदेश राज्याची. YS जगनमोहन रेड्डी यांनी या योजनेची अनावरण केलं, जे स्वतः आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. लाभार्थी आहेत मच्छीमार, जवळजवळ 1.2 लाख मच्छीमार या ठिकाणी लाभार्थी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याचा उद्देश काय आहे तर एप्रिल ते जून या कालामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी म्हणतो की आपण बंदी असते मासेमारीला. या काळामध्ये मासेमारी करण्यास परमिशन नसते. सो सागरी मासेमारीवर वार्षिक बंदीच्या कालावधीमध्ये
मच्छीमार आणि त्यांच्या कुटुंबांना 10,000 रुपयांची आर्थिक मदत. सो बेसिकली काय लक्षात ठेवा, जे काही मच्छीमार आहेत त्यांचा जो काही मासेमारीच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न आहे ते कुठेतरी कमी झालेलं असतं, कारण मासेमारीवर वार्षिक बंदी आलेली असते आणि ह्या वार्षिक बंदीच्या काळामध्ये त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांच्या घरची चूल पेटावी म्हणून त्या ठिकाणी प्रति कुटुंब त्या ठिकाणी 10,000 रुपयांची मदत त्या ठिकाणी केली जाणार आहे आणि ह्याच्यासाठी 123.52 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. ओके, सो लक्षात ठेवा काय आहे ही वायएसआर मत्स्यकार भरोसा योजना. जे काही मासेमारी करणारे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी 10,000 रुपयाचं फिनान्शियल असिस्टन्स दिलं जाणार आहे. ओके, येस, चलो नेक्स्ट. नंतर आहे बघा मुख्यमंत्री सीखो कमावो योजना. थोडक्यात आपण म्हणू शकतो कमवा आणि शिका योजना जी आहे ना, सेम तशा प्रकारे जे काही 12वी पास झालेले, डिप्लोमा पास झालेले, ITI असलेले, पदवीपूर्व किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले जे काही तरुण आहेत त्यांना त्या ठिकाणी स्किल अपग्रेडेशनसाठी त्या ठिकाणी प्रशिक्षण केलं जाईल. त्यांना 8 ते 10,000 रुपयेपर्यंत स्टायपेंड दिलं जाईल, त्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती पण होईल आणि जे काही मोठ्या मोठ्या इंडस्ट्री आहेत त्यांना स्किलफुल लोक देखील मिळतील. ओके, सो मुख्यमंत्री सीखो कमाओ योजना मध्य प्रदेश सरकारची आहे आणि बेसिकली लाभार्थी जे आहे ते तरुण आहेत. कोण कोण तरुण बघा, 12वी, डिप्लोमा, ITI, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षण उत्तीर्ण झालेले जे काही तरुण आहेत त्यांना याचे लाभ मिळणार आहे. युवकांना प्रशिक्षणासोबत शिक्षणाप्रमाणे त्यांचं जे काही शिक्षण झालेलं आहे, मग 12वी पास आहे का, डिप्लोमा आहे का, ITI आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे का, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, या शिक्षणाप्रमाणे त्यांना 8 ते 10,000 रुपयांचं स्टायपेंड म्हणजे छात्रवृत्ती त्या ठिकाणी दिली जाणार आहे. त्या तरुणांचं किंवा तरुणीचं शिक्षण किती झालेलं आहे त्या शिक्षणानुसार त्या ठिकाणी त्यांना 8 ते 10,000 रुपये छात्रवृत्ती त्या ठिकाणी दिली जाणार आहे. ह्याच्यामुळं फायदा काय होईल तर त्यांच्या कौशल्यामध्ये सुधारणा होईल आणि अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पण बेसिकली महत्त्वाची गोष्ट आहे बघा, जेव्हा जेव्हा आयोगाने दुसऱ्या राज्यांच्या योजनांबद्दल प्रश्न विचारलेले आहेत तेव्हा साधा सिंपल प्रश्न विचारला आहे की योजनेचं नाव दिले आणि ती योजना कोणत्या राज्य सरकारकडून राबवली जाते. ओके, जसं आपण मगाशी वायएसआर मत्स्यकार भरोसा योजना बघितलं आंध्र प्रदेश सरकारची, तसं इथं सीखो कमाओ योजना जी आहे ती मध्य प्रदेश सरकारची आहे. तरुणांना कौशल्य प्रशिक्षणासोबत 8 ते 10,000 रुपयाचं स्टायपेंड त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. ओके, येस. आता आपण संक्षिप्त घडामोडी बघूयात. वन लाइनरच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या घडामोडी आपण त्यात बघणार आहोत. ओके, सगळ्यांना माहीत आहे 2020 मध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी त्या ठिकाणी आलेली आहे आणि ह्या एज्युकेशन पॉलिसीची अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू आहे आणि ह्या अंमलबजावणीमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन म्हणजे UGCने एक उपक्रम सुरू केलेला आहे. तो उपक्रम आहे NEP सारथी. व्हॉट इज NEP? न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण. सो विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी UGC म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन म्हणजेच विद्यापीठ आयोगानं एक उपक्रम सुरू केलेला आहे. त्याचं नाव आहे NEP सारथी. व्हॉट इज सारथी? स्टुडंट अँबॅसिडर फॉर अकॅडमिक रिफॉर्म्स इन ट्रान्सफॉर्मिंग हायर एज्युकेशन. बेसिकली हे जे काही विद्यापीठ अनुदान आहे आयोग आहे तो उच्च शिक्षणासाठी काम करणारा आयोग त्या ठिकाणी आहे. सो इथं लिहिलंय बघा, स्टुडंट अँबॅसिडर म्हणजे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी हे जे काही न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्या अंमलबजावणीमध्ये सहभागी करून गेलं जाणार आहे. सो बेसिकली तुम्हाला 2 कीवर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत. एक आहे UGC आणि दुसरा आहे सारथी. ओके, सो बेसिकली आयोगाने खूपच अवघड प्रश्न विचारला तर सारथीचा लॉंग फॉर्म त्या ठिकाणी विचारू शकतात, पण सिंगल लाईनला प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे. UGCनं कोणता उपक्रम सुरू केला आहे? सारथी. नंतर आणखीन एक विद्यापीठ अनुदान आयोगानं उपक्रम सुरू केलेला आहे. देशातील दर्जेदार शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं सुरू केलेलं पोर्टल. ओके, हे जे काही UGC आहे त्या UGCनं कोणतं पोर्टल सुरू केलेलं आहे तर ते आहे उत्साह. आयोग साधा प्रश्न विचारेल की उत्साह नावाचं पोर्टल खालीपैकी कोणत्या शैक्षणिक संस्थेनं सुरू केलेलं आहे? ते पण UGCनं आहे. सो UGCचे 2 पोर्टल आहेत बघा किंवा 2 उपक्रम आहेत. एक आहे सारथी आणि दुसरा आहे उत्साह. व्हॉट इज उत्साह? अंडरटेकिंग ट्रान्सफॉर्मेटिव्ह स्ट्रॅटेजीज अँड ॲक्शन्स इन हायर एज्युकेशन. वन्स अगेन हे पण हायर एज्युकेशनसाठी आहे आणि हे पण हायर एज्युकेशनसाठी आहे. तुम्ही त्यामुळं शॉर्टमध्ये असं पण करू शकता. ओके, इथं UGC त्या ठिकाणी लिहा. ओके, त्या ठिकाणी इथं तुम्ही 2 ॲरो करा. एका ॲरोवरती त्या ठिकाणी लिहा तुम्ही सारथी. ओके, आणि दुसऱ्या ॲरोमध्ये त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता त्या ठिकाणी उत्साह. ओके,
आणि जर तुम्हाला शॉर्ट नोट्स काढायचे असेल तर याचे शॉर्ट फॉर्म देखील लॉंग फॉर्म देखील लिहू शकता. म्हणजे एकत्रच तुम्हाला लक्षात येईल. UGCनंच हे सारथी आणि उत्साह नावाचे पोर्टल सुरू केलं. विद्यापीठ अनुदान आयोगानं आणखीन एक पोर्टल सुरू केलं आहे जे तुम्ही आणखी इथे त्या ठिकाणी लिहू शकता. त्याचं नाव आहे CU चयन. व्हॉट इज CU चयन? CU फॉर सेंट्रल युनिव्हर्सिटी. चयन म्हणजे रिक्रुटमेंट. ओके, बघा, विद्यापीठ अनुदान आयोगाने केंद्रीय विद्यापीठांमधील प्राध्यापक भरतीसाठी अनावरण केलेलं एक पोर्टल. ओके, लक्षात ठेवा. सो आणखीन काय लिहू शकता तुम्ही? CU चयन. सो विद्यापीठ अनुदान आयोगानं सुरू केलेले 3 इनिशिएटिव्ह आपण बघितले. एक आहे सारथी, जे विद्यार्थ्यांना नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आहे. दुसरा आहे उत्साह, ज्या माध्यमातून भारतातील हायर एज्युकेशनला कशा प्रकारे प्रोत्साहन देऊ शकतो. आणि दुसरं आहे जे काही केंद्रीय विद्यापीठामधील प्राध्यापकांची भरती आहे त्यासाठी CU चयन. चयन माने रिक्रुटमेंट असा त्याचा अर्थ होतो. सो एकाच पानावर आपण UGCच्या संदर्भातले इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी घेतलेले आहेत. ओके, नंतर 60 वर्षांवरील जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना विमानाच्या माध्यमातून मोफत तीर्थयात्रा घडवून आणणारं देशातलं पहिलं राज्य ते म्हणजे मध्य प्रदेश. आणि यासाठी मध्य प्रदेश सरकारची योजना आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना. मागच्या वर्षीपर्यंत बाय रोडच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना तीर्थयात्रेला सरकारच्या पैशाद्वारे आणलं जात होतं, परंतु आता यावर्षी विमानाच्या माध्यमातून देखील घेऊन जाण्यात आलेलं आहे. सो प्रश्न असाच विचारला जाऊ शकतो की 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना विमानाने मोफत तीर्थयात्रा करणारे देशातील पहिलं राज्य मध्य प्रदेश. नंतर ऑल इंडिया रेडिओ जे आहे त्याचं नामकरण कायमस्वरूपीसाठी आकाशवाणी असं करण्यात आलेलं आहे. माहिती असू द्या, आता ऑल इंडिया रेडिओला आकाशवाणी याच नावानं त्या ठिकाणी ओळखलं जाणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ग्रामीण भागातील जे काय अकुशल कामगार आहे त्यांना किमान 100 दिवसाचा रोजगार मिळावा म्हणून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना त्या ठिकाणी केंद्र सरकारनं सुरू केली होती. आणि या योजनेअंतर्गत काम करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी कल्याण निधी सुरू केलेला आहे एका राज्यानं. ओके, सो मनरेगा योजनेच्या कामगारांसाठी कल्याण निधी सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य. लक्षात ठेवा, कीवर्ड्स फक्त लक्षात ठेवायचं आहे. मनरेगा, कल्याण निधी आणि कल्याणवरनं तुम्ही केरळ लक्षात ठेवू शकता. सो काय आहे हा कल्याण निधी? जे काही आतापर्यंत मनरेगा योजनेचे लाभार्थी होते परंतु त्यांचं वय आता 60 वर्षापेक्षा अधिक झालेलं आहे, परंतु त्यांनी मनरेगा योजनेअंतर्गत काही पैसे मिळवलेले आहेत किंवा कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, त्यांना पेन्शन दिली जाणार आहे. सो हा एक असा फंड आहे ज्या फंडच्या माध्यमातून यापूर्वी मनरेगा योजनेचे लाभार्थी असलेल्या 60 वर्षावरील अधिक व्यक्तीच्या लोकांना पेन्शन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. सो फक्त कीवर्ड्समध्ये एवढंच लक्षात ठेवा, मनरेगा, कल्याण निधी आणि केरळ. कोणत्या राज्यानं मनरेगा योजनेअंतर्गत कामगारांसाठी कल्याण निधी सुरू केलाय? तो म्हणजे केरळ. नंतर आहे वाचन कक्ष. म्हणजे काय? रीडिंग लॉन्च. रीडिंग लॉन्च असलेलं देशातलं पहिलं विमानतळ ते म्हणजे लाल बहादूर शास्त्री विमानतळ, बाबतपूर, जिल्हा वाराणसी. वाराणसी जिल्ह्यामधल्या बाबतपूर या ठिकाणी जे काही लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तिथं रीडिंग लॉन्च त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. जिथं हवी असलेली पुस्तकं त्या ठिकाणी ठेवण्यात येतील. तुम्हाला पुस्तकं वाचता येतील जोपर्यंत तुमचं विमान येत नाही किंवा तुम्ही वेटिंग करत बसला. वेटिंग करण्यापेक्षा, मोबाईलवर डोकं घालण्यापेक्षा त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? रीडिंग लॉन्चमध्ये जाऊ शकता, तिथं हवं असलेलं पुस्तक घेऊ शकता, वाचू शकता आणि परत त्या ठिकाणी ठेवू शकता. ओके, येस. नंतर आहे बघा, मे 2023 मध्ये जातनिहाय जनगणना म्हणजे कास्ट बेस सेन्सस सुरू करणारं देशातलं दुसरं राज्य ते आहे ओडिशा. यापूर्वी बिहार राज्यानं अशा प्रकारे जानेवारी 2023 मध्ये या प्रकारे कास्ट सेन्सस सुरू केलेलं आहे. कास्ट सेन्सस म्हणजे काय? जे काही राज्यामध्ये राहणारे जातनिहाय लोक आहेत त्यांची आकडेवारी गोळा करणं. मग शिक्षणाचं प्रमाण असेल, श्रीमंतीचं प्रमाण असेल किंवा दारिद्र्यरेषेखालच्या लोकांचं प्रमाण असेल, इतर आकडेवारी त्या ठिकाणी गोळा केली जाणार आहे. कारण बऱ्याच वेळेला केंद्र सरकारकडं मागणी केली जाते की तुमच्याकडं जो काही सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस अंतर्गत म्हणजे 2011ला जी काही जनगणना झाली त्या जनगणनेच्या अंतर्गत SECCची आकडेवारी त्या ठिकाणी गोळा करण्यात आली, परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी रिलीज केली नाही. सो बऱ्याच वेळेला काही योजना राबवण्यासाठी बऱ्याच राज्यांकडून जी काही SECCची आकडेवारी आहे त्याची रिलीज करण्याची मागणी केली जाते, परंतु प्रत्येक वेळेला राज्य सरकारला केंद्र सरकारकडून विरोध त्या ठिकाणी दाखवला जातं. म्हणून बिहार राज्यानं अशा प्रकारे कास्ट सेन्सस सुरू केले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आता ओडिशा राज्यानं देखील अशा प्रकारची कास्ट सेन्सस सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओके, नंतर आहे नमो म्हणजेच नरेंद्र मोदी. नमो
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था जी आहे ती दादरा नगर हवेलीमधल्या सिल्वासा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. स्वतः पंतप्रधानांनी त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी केलेलं आहे. 30 एप्रिल हा दिवस आयुष्यमान भारत दिवस म्हणून साजरा केला जातो, कारण याच दिवशी आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात त्या ठिकाणी करण्यात आली, जिथं दारिद्र्यरेषेखालील कुटुंब आहे त्यांना दर वर्षाला 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा त्या ठिकाणी दिला जातो. ओके, सो या योजनेची सुरुवात 30 एप्रिलला झाली म्हणून आयुष्यमान भारत दिवस असतो. नंतर जे काही औषधं आहेत ते स्वस्त किमतीमध्ये उपलब्ध व्हावेत म्हणून केंद्र सरकारची एक योजना आहे, पंतप्रधान भारतीय जन औषधी परियोजना. या योजनेची प्रतिकृती बनवून लोकसंख्येला स्वस्त जेनेरिक औषधे देण्यासाठी भारतानं काही देशांसोबत चर्चा केलेली आहे. त्याचं नाव आहे इक्वेडोर, पनामा आणि नायजेरिया. या 3 देशासोबत भारत डिस्कशन करत आहे. ते म्हणते की आम्ही जशी आमच्या देशामध्ये अशा प्रकारची स्वस्त जेनेरिक औषधे देण्यासाठी योजना सुरू केली, ती तुमच्या राज्यामध्ये देशामध्ये पण सुरू करता येते का. नंतर आहे मुलांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड देणारं देशातलं पहिलं राज्य, ते आहे उत्तर प्रदेश. आता काय असणार आहे की मुलांची जी काही आरोग्यविषयक माहिती आहे ती असे एका डिजिटल हेल्थ कार्डच्या स्वरूपात असणार आहे. सो लहान मुलांसाठी बेसिकली आहे. सो लहान मुलांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड देणारं देशातलं पहिलं राज्य उत्तर प्रदेश. नंतर जे काही ऑर्गन डोनेशन करणारे केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत त्यांना 42 दिवसांची कॅज्युअल लीव्ह देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. सो जे काही अवयवदान आहे, आपण बेसिकली श्रेष्ठदान म्हणतो, या अवयवदानाच्या माध्यमातून कुणाला तरी आपण नवीन जीवन देत असतो. सो अशा प्रकारे नवीन जीवन देणारे जे काही केंद्रीय कर्मचारी आहेत त्यांना त्या ठिकाणी 42 दिवसांची कॅज्युअल लीव्ह त्या ठिकाणी असणार आहे. स्वतःचं पंचांग तयार करणारं दिल्ली विद्यापीठ आहे भारतातलं, दिल्ली विद्यापीठ, जे काही अकॅडमिक आहे त्याच्यासाठी हे पंचांग त्या ठिकाणी असणार आहे. ओके, जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही आमचं मिथुन भोसलेज स्वयं नावाचं यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबत तुम्ही लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर देखील करा, जेणेकरून आम्हाला आमच्यामध्ये आणखीन सुधारणा करता येईल किंवा आमचं जे काही हा बेस्ट उपक्रम आहे तो लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचेल. ओके, सो होप सो तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब कराल. ओके, नंतर UPSCनं जी काय सिव्हिल सर्व्हिस एक्झाम घेतली त्या एक्झाममध्ये यावर्षी प्रथम क्रमांकाची उमेदवार जी आहे ती आहे इशिता किशोर. फक्त माहिती असू द्या, आय डोंट नो की याच्याबद्दल कितपत प्रश्न विचारले जातील भविष्यात. असं तुमचं पण नाव त्या ठिकाणी आलं पाहिजे, मी पण तुमचं नाव घेतलं पाहिजे, कारण या व्यक्तीने कधी ना कधीतरी करंट अफेअर्सचा अभ्यास केला असेल, दुसऱ्यांची लोकांची नावं त्यांनी पुस्तकामध्ये वाचलं असेल, पण त्यांना काय माहीत होतं की एक दिवस त्यांचंच पेपरमध्ये नाव देखील येणार आहे किंवा कुठल्या तरी करंट अफेअर्सच्या सेशनमध्ये त्यांचं नाव घेतलं जाणार आहे. ओके, सो इशिता किशोर ज्या आहेत त्या UPSCच्या परीक्षेमध्ये यावर्षी पहिल्या क्रमांकावर आहेत. आणि आनंदाची आणि सन्मानाची गोष्ट आहे की राज्यातली पहिली जी उमेदवार आहे ती पण विद्यार्थिनीच आहे किंवा मुलगीच आहे आणि राज्यातली देशातली पण मुलगीच त्या ठिकाणी आहे. जसं आपण म्हणतोय की देशामध्ये इशिता किशोर पहिल्या क्रमांकावर आहे, तसं राज्यामध्ये कश्मीरा संख्ये UPSCमध्ये प्रथम क्रमांकावर आलेल्या आहे. ओके, नंतर केंद्र सरकारनं राष्ट्रीय स्मारक म्हणून एका शिवमंदिराला दर्जा दिलेला आहे, त्याचं नाव आहे तुंगनाथ रुद्रप्रयाग, जे उत्तराखंड या ठिकाणी आहे. 5वा आयुर्वेद महोत्सव जो आहे तो तिरुअनंतपुरम केरळ या ठिकाणी पार पडणार आहे 1 ते 5 डिसेंबर 2023 मध्ये. अजून झालेला नाही आहे तो, भविष्यात त्या ठिकाणी होणार आहे. सो आयुर्वेद महोत्सव तिरुअनंतपुरम. इमर्जिंग चॅलेंजेस इन हेल्थ केअर अँड रिअर्जंट आयुर्वेदा असं त्याची थीम त्या ठिकाणी असणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे देशातलं जे काही प्रारंभिक बालशिक्षण आहे ते सुधारण्यासाठी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं पोषण भी पढाई भी नावाचा एक उपक्रम त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. नंतर आहे बघा महत्त्वाची गोष्ट, नियमित सेवेत व्यत्यय न आणता देशातील जे काही आरोग्य सेवक आहेत त्यांना जागतिक दर्जाचे सहज उपलब्ध होणारे निरंतर शिक्षण प्रदान करण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं एक शिक्षण व्यवस्थापन माहिती प्रणाली सुरू केलेली आहे, त्याचं नाव आहे सक्षम. सो बेसिकली सक्षम काय आहे तर मेडिकल फील्डमध्ये काम करणारे जे काही आरोग्य सेवा व्यावसायिक आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी तयार करून देण्यात आलेला आहे. सक्षम स्टिम्युलेटिंग ॲडव्हान्स नॉलेज फॉर सस्टेनेबल हेल्थ मॅनेजमेंट. सो सक्षम कार्यक्रम कोणासाठी आहे तर जे काय आरोग्य सेवा संदर्भातले व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी आहे. नंतर अरुणाचल प्रदेशमधले एक भाषा आहे त्याचं नाव आहे तागिन, त्याला तुम्ही टॅगिन असं देखील म्हणू शकता. या तागिन भाषेतला पहिला चित्रपट येणार आहे आणि त्याचं ट्रेलर एका मंत्र्यानं प्रदर्शित केलेलं आहे, केंद्रीय मंत्री आहेत
किरेन रिजिजू यांनी तागिन भाषेतील पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केलेला आहे आणि त्या चित्रपटाचं नाव आहे लव इन 90s. ओके, 90च्या दशकातील प्रेम असा त्याचा मराठीत अर्थ त्या ठिकाणी होतो. सो प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो की तागिन या भाषेतील पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, ती भाषा कोणत्या राज्यातील आहे? सो उत्तर प्रदेश, तागिन, किरेन रिजिजू आणि लव इन 90s असं लक्षात ठेवा. नंतर ताडी, एक प्रकारचे आपण म्हणू की मद्य असतं ते. सो ताडी गोळा करणारे जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी एक विमा योजना तेलंगणा सरकारने त्या ठिकाणी रिलीज केलेलं आहे. त्याचं नाव आहे गीथा कर्मिकुला भीम. सो योजनेचं नाव विचारण्यापेक्षा असं आयोग प्रश्न विचारू शकतं की ताडी गोळा करणारे जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी खालीपैकी कोणत्या राज्यानं विमा योजना डिक्लेअर केलेली आहे? त्याचं नाव आहे तेलंगणा. कारण मोठं ताडाचं झाड असतं तर ताडाच्या झाडावर चढावं लागतं आणि कधी कधी ॲक्सिडेंट होतात आणि त्याच्यामध्ये मृत्यू पण लोक पावलेले आहेत. म्हणून हे जे काही झाडावर चढून ताडी काढणारे लोक आहेत त्यांचा जर अपघात झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्यासाठी ही विमा योजना त्या ठिकाणी असणार आहे. सो ह्याचा उद्देश काय आहे? ताडीच्या झाडांपासून ताडी गोळा करताना अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ताडी उत्पादकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत त्या ठिकाणी दिली जाणार आहे. सो लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट आहे की ताडी गोळा करणाऱ्यांसाठी विमा योजना जाहीर करणारं राज्य तेलंगणा. ओके, नंतर स्पिती नावाची हिमाचल प्रदेशमधलं खोरं आहे, तिथल्या महिलांना आता 1,500 रुपयांचं मासिक प्रोत्साहन दिलं त्या ठिकाणी जाणार आहे. कीर्तिगाई दीपम रथ महोत्सव तामिळनाडू राज्यामध्ये आहे. आणि पुढची महत्त्वाची गोष्ट अतिशय फार त्या ठिकाणी महत्त्वाची आहे, एक इनिशिएटिव्ह केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलं आहे. त्यांचं नाव आहे 75/25. आता हे 75/25 काय बघा, तर लक्षात ठेवा 2025 पर्यंत 75 दशलक्ष. लक्षात ठेवा, ओके, लक्षात ठेवा 2025 म्हणजे काय, तर 2025. 75 म्हणजे काय, 75 दशलक्ष. 75 दशलक्ष ही नागरिकांची संख्या आहे जी हाय BP आणि डायबिटीजनं त्रस्त आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट आहे, भारतातले जवळजवळ 75 दशलक्ष नागरिक असे आहेत की ज्यांना हाय BP म्हणजे उच्च रक्तदाब आणि मधुमेहाने ग्रस्त आहेत. त्यांची तपासणी आणि काळजी घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा उपक्रम सुरू केलेला आहे. सो लक्षात ठेवा 75/25 हे कशासाठी आहे? हाय BP आणि डायबिटीज असे लोक जे आहेत त्यांची तपासणी करण्यासाठी सुरू केलेला केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सुरू केलेला उपक्रम आहे. त्यामुळं दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, 75 म्हणजे 75 दशलक्ष, 25 म्हणजे 2025. आणि हे काय आहे, तर ही संख्या आहे उच्च रक्तदाब आणि मधुमेहाने ग्रस्त असलेली. ओके, येस. नंतर राज्य भरडधान्य अभियानांतर्गत 6 लाख क्विंटलपेक्षा जास्त बाजरी खरेदी करणारं राज्य ओडिशा. ओडिशा राज्यानं 2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष डिक्लेअर केलंय. म्हणून लोकांना मोठ्या प्रमाणात भरडधान्याचा पुरवठा करण्यासाठी अशा प्रकारे मोठी भरडधान्याची खरेदी केलेली आहे. बुद्धम शरणम गच्छामी नावाचं प्रदर्शन नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलं. त्याचं उद्घाटन जे आहे ती मीनाक्षी लेखी, जे परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री आहेत, त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. नंतर बहुपत्नीत्वावर बंदी घालण्याच्या राज्य सरकारच्या अधिकाराची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करणारं राज्य आसाम. म्हणजे आसाम राज्यानं त्या ठिकाणी बहुपत्नीत्वावर बंदी घातली आणि राज्याला अशा प्रकारचा अधिकार आहे का नाही हे बघण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ओके, नंतर आहे डुशेन मस्क्युलर डिस्ट्रॉफी नावाचा जो काही रोग आहे, त्या रोगानं ग्रस्त असलेले जे काही रुग्ण आहेत, अतिशय आपण म्हणतो की त्रासदायक असणारा हा रोग आहे आणि खूप कमी लोकांना त्या ठिकाणी होतो. ह्या रोगानं त्रस्त असलेले जे काही रुग्ण आहेत त्यांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केलेली आहे ओडिशा राज्य. ओडिशा म्हणते की अशा प्रकारचा जर एखादा पेशंट असेल ज्याला डुशेन मस्क्युलर डिस्ट्रॉफी नावाचा डिसीज झालाय तर त्याला त्या ठिकाणी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. नंतर पर्यटन हंगामामध्ये वाहतूक कोंडी म्हणजे ट्रॅफिक जॅम टाळण्यासाठी 1 मिनिट ट्रॅफिक लाईट नावाचा उपक्रम सुरू करणारं भारतातलं शहर शिमला. शिमला या शहरानं ट्रॅफिकवर सोल्युशन काढण्यासाठी 1 मिनिट ट्रॅफिक लाईट प्लॅन शोधलेला आहे. हरे कृष्ण हेरिटेज टॉवर जे आहे ते नरसिंगी या ठिकाणी आहे, जे हैदराबादमधले एक सबअर्बन एरिया आहे. के चंद्रशेखर राव तेलंगणाचे मुख्यमंत्री यांनी अशा प्रकारच्या हरे कृष्ण हेरिटेज टॉवरचं अनावरण त्या ठिकाणी केलेलं आहे. ओके, सो आता आपण नेहमीप्रमाणे क्विक रिव्हिजन करणार आहोत. क्विक रिव्हिजन देखील आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहे. चलो,
पहिली आपण बघितली होती की तामिळनाडू राज्यानं फॅक्टरी ॲक्टमध्ये सुधारणा केलेली आहे. त्याच्यानुसार जर कामगारांनी कामाचा आठवडा 4 दिवसांचा निवडला तर त्यांना 8 तासांऐवजी 12 तास काम करावं लागेल. याच्यापूर्वी अशाच प्रकारचं विधेयक कर्नाटक राज्य सरकारनं देखील मंजुरी केलेलं आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं दुर्गम भागामध्ये ड्रोनच्या माध्यमातून रक्त पुरवठा करण्याची यशस्वी चाचणी त्या ठिकाणी घेतलेली आहे. नंतर आकाशवाणीची जी काही FM सेवा आहे त्याच्या 84 जिल्ह्यामध्ये विस्तार झालेला आहे. त्याचं उद्घाटन जे आहे त्याचं उद्घाटन स्वतः नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं ही जी काही रेडिओची FM सेवा आहे ती 73% लोकांपर्यंत आणि 59% भूभागांपर्यंत पोहोचलेली त्या ठिकाणी आहे. ओके, यस. नंतर काश्मीरला असलेला समृद्ध सांस्कृतिक वारसा जगासमोर यावा म्हणून पुण्याच्या सरहद संस्थेनं कुपवाडा या ठिकाणी व्हॅली ऑफ नॉलेज नावाची उपक्रम त्या ठिकाणी हाती घेतलेला आहे. समलिंगी विवाह जे सध्याला कोर्टामध्ये असलेली एक याचिका आहे त्याच्यावर सुनावणी त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्याच्यासाठी 3 राज्यांनी विरोध केला आहे. राजस्थान, आंध्र प्रदेश आणि आसाम. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मणिपूर आणि सिक्कीम ही 4 राज्य अशी आहेत की ते म्हणतात की याच्याबद्दल अधिक चर्चा करणं आवश्यक आहे. ओके, आणि माहिती असू द्या कलम 377 IPC मधलं जे त्या ठिकाणी ह्याच्याशी संदर्भात आहे, जे कलम आता भारतात त्या ठिकाणी भारताच्या संरचनेला रद्द केलेलं आहे. नंतर भारताच्या समृद्धी संस्कृतीचं प्रदर्शन करण्यासाठी युगे भारत राष्ट्रीय संग्रहालय नवी दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. सेंट्रल विस्टा प्रकल्पाचा हा भाग त्या ठिकाणी आहे. 18 मे जो आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस असतो त्या दिवशी त्याचं अनावरण त्या ठिकाणी करण्यात आलं. नंतर जे काही मासेमारी करणारे लोक आहेत त्यांना बंदीच्या काळामध्ये 10,000 रुपयांचं आर्थिक मदत करण्यासाठी आंध्र प्रदेशनं मत्स्यकार भरोसा योजना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. मध्य प्रदेश राज्यानं तरुणांसाठी सिखो कमाव योजना सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये प्रशिक्षणासोबत मुलांच्या शिक्षणाप्रमाणे त्यांना 8 ते 10 रुपयाचं स्टायपेंड त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. संक्षिप्त घडामोडीमध्ये आपण बघितलं की UGCनं 3 महत्त्वाचे उपक्रम त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये एक आहे NEP सारथी, 2 आहे उत्साह आणि 3 आहे CU चयन. ओके, तो सारथी कशासाठी आहे? विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये सहभागी करून घेणं. त्या ठिकाणी उत्साह आहे दर्जेदार शिक्षणाला प्रोत्साहन देणं आणि CU चयन आहे केंद्रीय विद्यापीठातील जे काही प्राध्यापकांची भरती आहे त्यासाठी हे पोर्टल सुरू केलेलं आहे. नंतर 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक जे आहे त्यांना विमानानं मोफत तीर्थयात्रा करणारं राज्य कुठलं आहे? भारतातलं पहिलं राज्य मध्य प्रदेश. ऑल इंडियाचं नामकरण आता आकाशवाणी असं झालेलं आहे. मनरेगा योजनेअंतर्गत जे काही कामगार आहेत त्यांच्यासाठी कल्याण निधी सुरू केलेला आहे केरळमध्ये, ज्याच्यामध्ये 60 वर्षावरील अधिक वयाचे जे काही कामगार आहेत ते पेन्शनसाठी पात्र असतील. लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातलं पहिलं विमानतळ आहे जिथं आता वाचन कक्ष त्या ठिकाणी असणार आहे. मे 2023 मध्ये आणखीन एका राज्यानं त्या ठिकाणी जातनिहाय जनगणना सुरू केलेली आहे, ते राज्य आहे ओडिशा. पहिलं राज्य आहे बिहार. ओके, नंतर नमो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था जी आहे ती सिल्वासामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. नंतर डिजिटल हेल्थ कार्ड देणारं देशातलं पहिलं राज्य आहे उत्तर प्रदेश. नंतर अवयवदान करणारे जे काही केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत त्यांना 42 दिवसांची त्या ठिकाणी कॅज्युअल लिव्ह त्या ठिकाणी दिली जाणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेला म्हणजे UPSCच्या परीक्षेमध्ये इशिता किशोर ह्या देशामध्ये प्रथम क्रमांक आहे, तर महाराष्ट्रामध्ये कश्मीर संख्या प्रथम क्रमांकावर आहे. 5वा आयुर्वेद महोत्सव डिसेंबर 2023 मध्ये तिरुवनंतपुरम इथं होणार आहे. नंतर बालशिक्षण सुधारण्यासाठी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयानं एक उपक्रम सुरू केला आहे, पोषण बी पढाई बी. नंतर जे काही आरोग्य सेवेतले कर्मचारी आहेत त्यांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देता यावं म्हणून सक्षम नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे. अरुणाचल प्रदेशमधले टागिन नावाची जी काही भाषा आहे त्या भाषेतला पहिल्या चित्रपटातला ट्रेलर त्या ठिकाणी रिलीज झालेला आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे लव्ह इन 90s. तेलंगणा सरकारनं जे काही ताडी गोळा करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी विमा योजना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. नंतर आहे बघा कीर्तिगाई दीपम रथ महोत्सव त्या ठिकाणी तामिळनाडूमध्ये आहे आणि 2025 पर्यंत उच्च रक्तदाब आणि मधुमेहानं ग्रस्त असलेल्या 75 दशलक्ष व्यक्तींची तपासणी करण्यासाठी 75/25 या उपक्रमाचं आयोजन जे आहे ते केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं त्या ठिकाणी केलेलं आहे. धान्य अभियानांतर्गत 6 लाख क्विंटलपेक्षा अधिक जी बाजरी आहे त्याची खरेदी केलेली आहे ओडिशा राज्यानं. बुद्धम शरणम गच्छामी नावाचं प्रदर्शन नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलं. बहुपत्नीत्वावर बंदी घालण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का नाही यासाठी एक चौकशी समिती आसाम सरकारनं स्थापन केलेली आहे. ओडिशा राज्यानं डुशेन मस्क्युलर डिस्ट्रॉफी या रोगानं ग्रस्त असलेल्या रुग्णांना 10,000 रुपयांची मदत करण्यासाठी योजना सुरू केलेली आहे. पर्यटन हंगामात ट्रॅफिक जे आहे ते कंट्रोल करण्यासाठी 1 मिनिट ट्रॅफिक लाईट लाईन प्लॅन
ट्रॅफिक लाईट प्लॅन नावाचा उपक्रम शिमला शहरानं सुरू केलेला आहे. हरे कृष्ण हेरिटेज टॉवर जे आहे ते नरसिंगी इथं त्या ठिकाणी आहे आणि जे ठिकाण हैदराबादमध्ये आहे. ओके, सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.